नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात त्यावरून तरी आता एक गोंधळ झालाय, तो म्हणजे इकडे शिर्के आणि त्याचबरोबर हर्षवर्धन यांच्यामध्येच फूट पडलेली आहे आणि त्यांच्या दोघांमधलं जे अंतर आहे ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे ते दोघंही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. कारण हे सगळं कशामुळे झालंय तर इकडे ऊर्जाने मीडिया समोर हर्षवर्धन जहागीरदारचं नाव घेतलेलं नाही. हर्षवर्धन जहागीरदारला तिने सेफ ठेवलेलं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्यात. तर घरी सुद्धा जेव्हा हर्षवर्धन ऊर्जाला जाब विचारत असतो, धमकी देत असतो, तेव्हा इकडे शौर्य सरळ सरळ सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, मीडियाच्या समोर तिने तुमचं नाव सहज घेऊ शकली असती, पण तिने तुमचं नाव मीडियाच्या समोर घेतलेलं नाही आणि तुम्हाला वाचवलेलं आहे, असं म्हणत शौर्यने ऊर्जाची बाजू घेतलेली आहे. तर हर्षवर्धनला परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे. इकडे विक्रांत दिग्विजय शिर्केला सांगत असतो की तुमच्या लक्षात येते का डॅड, विचार करा, कारण जर का तिला प्रॉब्लेम होता तर तिने सगळ्यांनाच मध्ये घ्यायला पाहिजे होतं, पण तिने तसं केलेलं नाही. तिने फक्त आपल्याला अडकवलेलं आहे, हर्षवर्धन जहागीरदारला तिने अडकवलेलं नाही. याचाच अर्थ तुमच्या लक्षात येतोय का, ते दोघंही एकमेकांना मिळालेले आहेत, असं म्हणत आता इकडे ज्या पद्धतीने आता विचार मांडलेले आहेत, ज्या पद्धतीने सगळं समोर आलेलं आहे ते पाहून मात्र दिग्विजय शिर्के जाम भडकलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे इन्स्पेक्टर माने म्हणत असतात की खरंच ऊर्जा मॅडम, तुमचा फोन आला होता ना तेव्हा कळलंच नव्हतं की नक्की तुम्हाला काय म्हणायचंय ते, कारण या परिस्थितीचं गांभीर्यच लक्षात आलेलं नव्हतं. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने ही केस हँडल केलेली आहे ते खरंच अगदी कौतुकास्पद आहे, असं म्हणत इन्स्पेक्टर माने ऊर्जाचं कौतुक करत असतात. तिला म्हणत असतात की खरंच आज तुमच्या धाडसामुळे ह्या पद्माचा जीव वाचलेला आहे आणि त्या लोकांना आपण पकडू शकलेलो आहे. खरंच हॅट्स ऑफ यू, खरंच मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं हँडल केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे, असं म्हणत ते ऊर्जाचं कौतुक करत असतात. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की इन्स्पेक्टर माने, अहो काय लागतं, थोडंसं धैर्य एकवटलं की या सगळ्या गोष्टी होतात. आणि आज त्या लोकांनी अन्याय केलेला आहे ऊर्जावरती, पद्मावरती, तर आपल्याला तिला न्याय मिळवून देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे, असं ऊर्जा इन्स्पेक्टर मॅनेंना सांगत असते. तेव्हा मात्र पद्मा ऊर्जाला मिठी मारते आणि रडत असते. ती म्हणत असते की ऊर्जाताई, आज जर तू नसतीस तर माझं काय झालं असतं, आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे. जर का ऊर्जा नसती तर पद्माचं काय झालं असतं, हा विचार करण्यामध्ये सुद्धा खरं तर टेन्शन येत आहे. कारण पद्माला ज्या पद्धतीने त्या लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते मात्र खूप भयानक आहे. आता ऊर्जा आणि शौर्य पद्माला आणून इकडे पूर्वाकडे सोडतात आणि त्यानंतर आता ऊर्जा शौर्य घरी जातात. मग पूर्वा पद्माला म्हणत असते, काळजी करू नकोस बाळा, सगळं ठीक होणार आहे, तू सुखरूप घरी आलीस ना, यातच सगळं आलेलं आहे. मला ना खरंच खूप काळजी वाटत होती. तेव्हा मात्र पद्मा म्हणत असते की काकू, मला कळतच नव्हतं हे सगळं काय होतंय, माझ्यासोबत या गोष्टी काय होत आहेत, कारण ऊर्जाताई मला दिसतच नव्हती तिथं. मी विचार करत होते ऊर्जाताई कुठं असेल, ऊर्जाताई जर नाही आली तर ते लोक माझं काय करतील, हा विचार माझ्या डोक्यात आलेला होता, असं ती सांगत असते. तेव्हा पूर्वा म्हणते की तुला ऊर्जाताईने शब्द दिला होता की नाही, त्यामुळं ऊर्जाताई तुझ्या बाबतीत कधीच चुकीचं घडू देणार नाहीये बाळा, कारण तुझी ऊर्जाताई ही तुझ्या बरोबर असणार आहे, हे लक्षात असू दे. आणि त्याचबरोबर त्या तिला सांगत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि अजिबात कुठल्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही. कारण पद्माला जरी हाक मारली किंवा तिला स्पर्श केला तरी तिला धक्का बसत असतो. तिला असं वाटत असतं की तो विक्रांत शिर्के तर नाहीये ना, माझ्याबरोबर काही चुकीचं घडतंय का, ह्या सगळ्या गोष्टी तिला त्रास देत असतात. आणि मग पूर्वा तिला समजून सांगत असते, तिला जवळ घेते, काळजी करू नको बाळा, मी आहे ना, आता तुला काही होणार नाही, असं म्हणत तिने पद्माला जवळ घेतलेला आहे. खरं तर पोटच्या मुलीप्रमाणे पूर्वा पद्माला जीव लावते. फक्त क्लायंटच्या, ऊर्जाची क्लायंट म्हणून तिची ओळख झालेली होती, तर तिच्यासाठी ती एवढं करते. पण ज्या जागीरदारांच्या घरी पद्माने, तिच्या आजीने, तिच्या आईवडिलांनी इतकी वर्ष काम केलं, त्या जागीरदारांना जराही वाटत नाहीये, त्यांनी तर जणू काही लाच विकून खाल्ली की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच वेळी शेजारच्या काकू येतात आणि त्या म्हणत असतात, खरंच म्हणजे पूर्वा, ऊर्जा म्हणत होती ते खरं होतं, हे सगळं असं झालंय. तेव्हा मात्र पूर्वा म्हणते की हो, पण
ऊर्जाने तिला त्यातून बाहेर काढलेलं आहे. तेव्हा मात्र काकू म्हणतात की काळजी करायची गरज नाहीये, आपली ऊर्जा आहेच धीराची आणि तू काळजी करू नकोस. मग चल आधी हे कपडे बदलून घेते, मी तुला मदत करते चल, असं म्हणत त्या काकू तिला घेऊन जातात आणि म्हणत असतात की पूर्वा काळजी करू नकोस, आपल्या लेकीला कोणी काही करू शकणार नाहीये, मी आहे ना खमकी या चाळीमध्ये, कोणी इथे येणार नाहीये आणि तिला त्रासही देणार नाहीये. असं म्हणत आता त्या काकू एवढा धीर देत असतात. ऊर्जाच्या बाबतीत सुद्धा त्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या होत्या. पूर्वा देवदर्शनासाठी गेलेली होती, ऊर्जावरती संकट आलेलं होतं, तेव्हा सुद्धा त्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आणि ऊर्जाच्या बाजूने त्या गुंडांशी सुद्धा त्या भांडत होत्या. तर आता पूर्वाला खरं तर बरं वाटत असतं, कारण आपल्यासोबत कोणीतरी आहे ही गोष्ट खरंच खूप धीराची असते. त्यानंतर त्या म्हणतात की काळजी करू नकोस आणि मग पद्माला घेऊन जातात. त्यावेळी पद्माला खरं तर खूप काळजी वाटत असते, हे सगळं काय झाले, कारण पद्मावरती जे संकट ओढवलेलं होतं ते खूप भयानक होतं. याची कल्पना कोणीच करू शकत नाही. जर का ऊर्जाला पोहोचायला वेळ झाला असता, इन्स्पेक्टर मानेंना पोहोचायला वेळ झाला असता, तर सगळ्या गोष्टी खूप अवघड झाल्या असत्या. हे पद्माला माहिती आहे, कारण पद्मा तिथं कोणत्या परिस्थितीतून जात होती, एवढे सगळे लोक होते, मीडिया होती, तरी सुद्धा तिला विक्रांत ज्या पद्धतीने धमकी देत होता ते मात्र खूपच विचित्र असं होतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा. त्याच वेळी पूर्वा इकडे विचार करते, काही झालं तरीही आता माझ्या ऊर्जाच्या बाबतीत सुद्धा सगळं व्यवस्थित होऊ दे, माझ्या ऊर्जाला कोणताही त्रास व्हायला नको आणि तिच्यामधलं आणि शौर्यमधलं जे काही नातं आहे ते सुद्धा सुरळीत झालं पाहिजे, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता ऊर्जा आणि शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा ऊर्जा म्हणत असते काय झालं, तेव्हा शौर्य तिला म्हणत असतो की मला माहिती आहे जे काय घडलेलं आहे ते, पण तरीही. तेव्हा ऊर्जा म्हणते म्हणजे, तेव्हा तो म्हणतो की मला सांग तू मीडियाच्या समोर का नाव नाही घेतलं डॅडचं, कारण तू तर सगळ्या गोष्टींची तयारी केली होतीस ना, म्हणजे डॅडचं तू एक्सपोज करण्याचं ठरवलेलं होतं आणि तू तुझ्या तत्वांशी कधीच तडजोड करत नाही, ही गोष्ट मला चांगली माहिती आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते नाही केली, मी अजूनही माझ्या तत्वांशी तडजोड नाही केलेली, कारण विचार कर ना, काहीही झालं तरीही माझं काय ध्येय होतं, मला इकडे पद्माला न्याय मिळवून द्यायचा होता आणि मी पद्माला न्याय मिळवून दिला, मग त्यामध्ये हर्षवर्धन जहागीरदार यांचं नाव घ्यायची गरज नाही पडलेली. तेव्हा शौर्य म्हणतो म्हणजे तू त्यांना माफ केलंय. तेव्हा ऊर्जा म्हणते हे बघ, त्यांच्याबद्दल असलेली माझ्या मनातील नाराजी एवढ्या लवकर तर जाणार नाही, कारण त्यांनी जे काही केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. आत्ता सुद्धा पद्माच्या बाबतीत त्यांनी जे काही केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, त्यामुळं त्यांच्याबद्दलची नाराजी मी एवढ्या लवकर माझ्या मनातून जाणार नाही, हे तर क्लिअर आहे. मग शौर्य तिला विचारत असतो की मग का केलंस तू हे सगळं, म्हणजे कशासाठी. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य मला एक साधी गोष्ट सांग, म्हणजे तू मला सांग तू माझी साथ का दिली. तर शौर्य सांगतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तू नाही म्हणत होता तरीही तू माझी साथ दिलेली आहेस. तेव्हा शौर्य म्हणतो हो, कारण मला तुझं प्रेम जास्त महत्वाचं वाटलं. तेव्हा ऊर्जा सुद्धा सांगू लागते हो, माझ्या बाबतीतही तेच झालं, माझ्या बाबतीतही आपल्या प्रेमाची ताकद ही हर्षवर्धन जहागीरदार यांच्यावर असलेल्या रागापेक्षा जास्त होती आणि त्यामुळेच मला ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटलेल्या आहेत. असं म्हणत ऊर्जाने शौर्याला अक्षरशः सांगून टाकलेलं आहे की तिच्या मनात काय चालू होतं, कशामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एवढं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ऊर्जाने ज्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यावरून तर स्पष्ट होत असतं आणि मग ती सांगते की माझ्यासाठी, म्हणजे तेव्हा माझ्या मनात फक्त एकच विचार आला, जे काय झालेलं आहे ते आहे, पण आत्ता सध्या आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार शांतपणे करणं गरजेचं आहे, कारण पद्माच्या बाबतीत काहीही चुकीचं होता कामा नये, एवढाच विचार माझ्या मनात होता आणि पद्माला मी न्याय मिळवून देऊ शकले, त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही आहे, कारण पद्माला कुठल्याच बाबतीत अडचणीत आपण ठेवत नव्हतो, ही गोष्ट मला तेवढीच माहिती होती. आणि त्याच वेळी इकडे ऊर्जा सांगत असते की मी त्या पद्धतीने सगळं काम केलेलं आहे, असं ऊर्जाने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा शौर्य ऊर्जावरती खुश होतो आणि तो म्हणतो खरंच. तेव्हा ऊर्जाने स्पष्ट केलेलं आहे की काहीही झालं तरीही प्रेमाची ताकद ही जास्त होती आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे.
आता हे ऐकल्यानंतर मात्र इकडे शौर्य पाहतच राहतो आणि तो पुन्हा नव्याने ऊर्जाच्या प्रेमात पडतो. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्यावरून तर हे क्लिअर होत होतं की हर्षवर्धन जहागीरदारला कोणत्याही क्षणी ती अडकवू शकली असती. कोणत्याही क्षणी हर्षवर्धन जहागीरदारच्या बाबतीत काहीही घडू शकलं असतं, पण ऊर्जाने हे केलेलं नाही. ऊर्जाने तर दाखवून दिलेलं असतं की काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या दिसत असतील तरीही त्यापेक्षा वेगळ्या आहेत आणि तिच्या मनात हर्षवर्धन जहागीरदारबद्दलचा राग अजूनही तसाच आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. मग शौर्याने इकडे ऊर्जाला मिठीत घेतलेला आहे आणि तो ऊर्जाला म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, दोघंही खुश असतात. दोघांनाही खरं तर खूप छान वाटत असतं. आज खऱ्या अर्थाने इकडे शौर्य आणि ऊर्जाच्या नात्याची नवी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचवेळी शौर्य म्हणत असतो की ऊर्जा, मला ना तुझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा ऊर्जा म्हणते, काळजी करू नको शौर्य, सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत. माझ्या मनात ज्या गोष्टी काही आहेत त्या नक्कीच बदलतील असं सुद्धा ती सांगत असते. तेवढ्यातच बाहेरून हर्षवर्धनचा ओरडताना आवाज ऐकू येतो. हर्षवर्धन तिकडून ओरडत असतो. तो म्हणत असतो की काही झालं तरीही आत्ताच्या आत्ता बाहेर ये असं म्हणत तो बोलत आहे आणि शौर्यला बाहेर बोलवत आहे. कारण हर्षवर्धन पेटून उठलेला आहे. त्याला खूप राग आलाय, कारण त्याचा डाव उधळला गेला आहे. ही गोष्ट त्याला सहनच होत नाही. त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे काही झालेलं असलं तरीही आत्ता शौर्य हा ऊर्जाच्याच बाजूने उभा राहणार आहे याबद्दल कोणतीच शंका नाही. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने झालेल्या असतात आणि मग इकडे ऊर्जा तिथे येते आणि म्हणते, काय झालं, तुम्हाला माझ्याशी बोलायचंय ना, तुम्ही स्पष्ट माझ्याशी बोला. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की डॅड काय झाले नक्की, प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा मात्र शौर्याला तो म्हणतो की तू मध्ये बोलू नकोस. तेव्हा शौर्य म्हणतो, तिचं नाव आहे आणि त्या मुलीबद्दल तुम्ही जे काही बोलत आहात ना ते मला अजिबात पटलेलं नाही. तिचं एक नाव आहे आणि तिचं नाव घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही असं म्हणत इकडे शौर्याने आता सांगितलेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते, बोला काय झालंय. तेव्हा हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात की आज तू जे काही केलेलं आहेस ना ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते, म्हणजे तुम्हाला पद्माच्या लग्नाबद्दल बोलायचंय. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हो, पद्माच्या लग्नाबद्दल. तू काय गरज होती मध्ये मध्ये करायची, माझा प्लॅन तू फ्लॉप का केलास, तुला कोणी अधिकार दिलेला आहे असं म्हणत आता गोंधळ घालायला या माणसाने सुरुवात केलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे ऊर्जा शौर्य तिथं असतात. तेव्हा शौर्य म्हणतो, डॅड तुम्हाला माहिती आहे का आज काय झालेलं आहे ते, कारण तुमच्या लक्षात तरी येते का या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार होते ते. तुम्हाला माहित नाहीये, आज सगळ्या मीडिया समोर ऊर्जा कोणत्याही परिस्थितीत तुमचं नाव घेऊ शकली असती, पण ऊर्जाने तुमचं नाव घेतलेलं नाही. तुम्हाला तिने वाचवलेलं आहे. कारण एवढं सगळं होतं, तिला माहिती होतं. इव्हन ते स्टॅम्प पेपर जे होते त्याच्यावरती आपल्या ऑफिसचा स्टॅम्प सुद्धा होता. तरीही ऊर्जाने ह्या सगळ्या गोष्टी मीडियासमोर येऊ दिलेल्या नाही. तिने मीडियासमोर तुमचं नाव घेतलेलं नाही. तुम्हाला तिचं कौतुक वाटलं पाहिजे, पण तुम्ही तिच्याबद्दल चुकीचा अर्थ काढत आहात असं म्हणत इकडे आता दाखवून दिलेलं असतं शौर्याने की ऊर्जा किती ग्रेट आहे. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हर्षवर्धन म्हणतो की मग मी काय करायचं, तिचं कौतुक करायचं, तिचे आभार मानायचे नाही, हे कधीच शक्य नाही असं म्हणत आता हर्षवर्धन जहागीरदार पुन्हा बोंबाबोंब करायला सुरुवात करतो. कारण त्याला तीच गोष्ट माहिती आहे, कारण त्याचा तर पचका झालेला असतो आणि त्यामुळं त्याच्या अंगाची आता लाही लाही झालेली आहे आणि त्याला कळायचं बंद झालेलं आहे. इकडे आदित्य सगळेजण तिथं असतात. तेव्हा आजीमध्ये येतात आणि आजी म्हणतात की हे बघ हर्षवर्धन, बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. तुला काय वाटतं की तू जे काय करतोस तेच योग्य आहे, पण आज तू चुकलेला आहे. ऊर्जा बरोबर होती आणि ऊर्जाची बाजू मी घेणार, कारण ती पद्मा आपल्या घरात आहे. केस कोर्टात होती तिथपर्यंत ठीक होतं, पण कोर्टाच्या बाहेर जर अशा सेटलमेंट होणार असतील
तर हे सगळं ऊर्जाने जे केलेलं आहे ते बरोबर आहे. आता विजया तिथं असते, विजया हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळी आजी तिथं सांगायला येते. आजी म्हणते की हे बघ हर्षवर्धन. हर्षवर्धन गप्प राहतो. आजी म्हणते की तू कोर्टाच्या बाहेर जाऊन जो काही राडा घातलेला आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन जहागीरदारकडे कोणताच पर्याय राहत नाही. हर्षवर्धन जहागीरदार पाहतच राहतो, कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या एवढ्या भयानक असतात की हर्षवर्धन जहागीरदारला कळायचं बंद झालेलं असतं. कारण आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे शोधणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आज तू जे काय वागलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण पद्मा आपल्या घरात काम करत होती, आपल्या घरातली मुलगी होती, ऊर्जेने तिला न्याय मिळवून दिलेला होता. तर पुन्हा या सगळ्या गोष्टी बाहेर काढून या पद्धतीने वागायची गरज नव्हती. त्यामुळं तू जे काय केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. त्यावेळेस मात्र आता हर्षवर्धनकडे बोलायला जागाच नसते. तो तिथून निघून जातो आणि त्याच वेळेस इकडे आता विजया पाहत असते. विजया म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय. तेव्हा आजी म्हणते की हे बघ विजया, कसं आहे माहिती आहे का, तुला वाटत असेल पण पद्माच्या या लग्नामुळं आता खरं तर शौर्य आणि ऊर्जाचं नातं चांगलं झालेलं आहे. तर मला असं वाटतंय लवकरात लवकर आपण त्यांना घेऊन या सगळ्यामध्ये आता बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या बाबतीत जे काय आहे ते आता आजी बोलत असते. आणि त्याच वेळेस आजीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आता आपल्याला फक्त ऊर्जा आणि शौर्याचाच विचार करायचा आहे. ऊर्जा आणि शौर्याच्या बाबतीत जे काय आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे असं आजींनी सांगत इकडे आता ऊर्जा आणि शौर्य लवकरच देवदर्शनाला जातील या गोष्टी आजींनी सांगितलेल्या असतात. आणि आजींनी हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे की ऊर्जा आणि शौर्य यांच्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. आणि मग मात्र आता सगळ्यात जास्त वाईट अवस्था झालेली आहे ती म्हणजे विजयाची. कारण तिला ऊर्जाला घराच्या बाहेर काढायचं होतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता विक्रांत घरी आलेला आहे आणि तो दिग्विजय शिर्केला म्हणत असतो की काही झालं तरीही डॅड तुमच्या लक्षात आलेलं नाहीये, माझ्या लक्षात सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही त्या माणसांवर आंधळेपणाने विश्वास ठेवा, पण मी त्यांच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही. कारण ऊर्जा शिंदेने आपलं नाव घेतलेलं आहे, आपल्या लडकवलेलं आहे, पण तिने हर्षवर्धन जहागीरदारचं नाव घेतलेलं नाही. याचाच अर्थ तुमच्या लक्षात आलाय का काय आहे. कारण या सगळ्यामध्ये हर्षवर्धन जहागीरदार आणि ऊर्जा हे एकत्र आहेत हे लक्षात येतंय. असं सांगितल्याबरोबर दिग्विजय शिर्के आता म्हणतो की काही झालं तरीही त्या ऊर्जाला मी सोडणार नाही. कारण ऊर्जाने आत्ता जी काही चूक केलेली आहे त्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच आहे असं तो म्हणत असतो. आणि त्याचबरोबर त्या हर्षवर्धन जहागीरदारला सुद्धा मी दाखवून देणार आहे की मी काय करू शकतो असं म्हणत दिग्विजय शिर्के पेटून उठलेला आहे. आणि त्याच वेळी त्याने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने घडत आहेत त्यानुसार त्याला फक्त एवढंच वाटत आहे की माझ्या मुलाच्या बाबतीत जर चुकीचं घडत असेल तर मी माझ्या मुलांचीच बाजू घेणार आहे आणि या हर्षवर्धन जहागीरदारला धडा शिकवणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.